मैत्रिणीनो, मी बघा आज केलेत मकाच्या भाकरी आणि फॅन खाली हाडकायला ठेवलेत कारण गरम आहेत. चला म्हणलं तुम्हाला दाखवते. डबा तर मी स्वयंपाक केलेला तर नाही दाखवला, पण केलेला तर मी दाखवते. ही आहे तांदूळशाची भाजी. कोण कोण तांदूळसा म्हणतं, कोण तांदूळशाची भाजी म्हणतं, पण ही तांदूळशाची भाजी आहे. फक्त ह्याला लसूणच घालायचं असतो आणि थोडंसं मीठ. ही ही बघा, ही खरडा हिरवी मिरचीचा, कारण मकाच्या भाकरीबरोबर हिरवी मिरचीचा खरडा छान लागतो. ही मस्त कांदा, ही भुईमुगाच्या शेंगा आणि ही तर मस्त काळ्या तिखटाची झणझणीत अशी मटकीच्या डाळीची आमटी. आता तुम्हाला मी दाखवते. तुम्ही म्हणताल की डब्याचं कसं. ही माझ्या नवऱ्याला जेवायला डिश. ही भाजी घ्यायला चमचा, ह्यात तांदूळशाची भाजी, खरडा आणि कांदा आणि त्यात मटकी डाळीची आमटी आणि ह्या मकाच्या भाकरी आणि हे तर भुईमुगाच्या शेंगा. हे असा माझा नवऱ्याचा डबा असतो सकाळचा. आणि एका ताईने कमेंट केली की अगोदर तवा घासा. तर ताई, तुमच्यासाठी सांगते की मी रोज 6 वाजता माझ्या नवऱ्याला मी असा डबा व्यवस्थित करून देते. तव्याकडे बघू नका, तो तवा हँडिलेमचा नाही, तो तवा नॉनस्टिकचा आहे मैत्रिणीनो. त्याच्यामुळं त्यातला आतलं नॉनस्टिक निघल्यामुळं तो तवा तसा दिसतोय. कारण नॉनस्टिकची तर भांडी माहितीच आहेत ना, ज्या बायका वापरतात ती, कारण ती कशी असते ती. कारण आतनं त्याचं गरमाईनं ती थोडं थोडं निघतं. पण तवा माझा जाड आहे आणि तुम्ही तवा बघू नका, माझ्या चपात्या बघत जावा कशा असतात ती. माझी एकही चपाती करपलेली नसते आणि बारीक गॅसवर मी भाजलेली असते मैत्रिणीनो. आणि मला सांगा, मी मकाच्या भाकरी मस्त ह्या सगळा मी डबा, आणि आता मी माझ्या नवऱ्याचा डबा भरायला लागली आहे. नमस्कार मैत्रिणीनो, माझा तर सकाळी स्वयंपाक झालाय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसन. आणि माझं धुणं, भांडी, देवपूजा सगळं आवरून झालं मैत्रिणीनो. मी म्हटलेलं ना, सगळं आवरून झाल्यावर मी अजून एकदा चहा घेत असते आणि मशीनकडे जाते. तर मी इथं ठेवलाय चहा. हे बघा, मला आणि माझ्या भैयाला इथं ठेवले आता दूध गरम करायला. आणि राहिली दुसरी गोष्ट, डबा स्वयंपाक तर मी करूनच दिलाय त्यांना सकाळी डबा. पण मी सकाळ सकाळ नाही व्हिडिओ बनवला, म्हटलं जाऊ दे, नुसतं स्वयंपाक केला आणि डबा भरतानाचा व्हिडिओ बनवलाय. आणि मला आता चला चहा करताना तुम्हाला एकदा दाखवावं. आणि बघा, हे माझं सकाळी सगळा स्वयंपाक आवरून झाल्यावर असं असते माझं किचन. त्यात भाज्या काढून ठेवलेल्या असतात. इथं आता मी दूध उकळायला ठेवले, कारण खूप गार होतं, बर्फच झालेला होता दुधाचा, त्यामुळे मी जास्त वेळ बाहेर ठेवलं. मग आता म्हणलं गरम करायला ठेवावं. आणि इथं मला आणि माझ्या भैयाला चहा प्यायसाठी घेतले. आता चहा पित असते आणि मशीनकडे जात असते. आणि मी आता तर तुम्हाला सांगेन, मला एका ताईने कमेंट केली की ताई तवा घासा. तर तो तवा मी तर त्या स्वयंपाकाच्या ह्याच्यात सांगितलेच, तो तवा कशाचा आहे ते. कारण तो तवा आहे ह्याचा हँडिलेमचा तवा नाही, तो नॉनस्टिकचा तवा आहे, त्याच्यामुळे तो तसा काळा दिसतोय. आणि मैत्रिणीनो, आता बरोबर वाजले 9:30. 9:30ला माझं सगळं काम होतं आणि मी मशीनकडे जाते. तर मला सांगा मैत्रिणीनो, की एवढं आपण सकाळी लवकर उठतो, 5ला उठायचं, सगळं पटापटा आवरायचं. आणि मी सकाळी उठल्यावर एकदा अर्धा कप चहा घेते. आणि मला सगळं काम झाल्यावर मी चहा किंवा कॉफी सपक, म्हणजे कमी चहा, साखर भरपूर नाही, साखर कमी, चहा पावडर थोडी जास्त आणि दूध. कारण मी सकाळचा चहा गोड पिते आणि नंतरचा चहा मी जरा थोडा सपक घेत असते. आणि मला सांगा मैत्रिणी, आणि बाकीचं पण माझं आवरून झाले. हे बघा, आज मंगळवार आहे, त्यामुळं का देवपूजा पण झाली पाहिजे. जास्वंदीचं फूल, पांढरी फुलं आणि कण्हेरची फुलं पण मी देवाला वाहत असते. माझी सगळी कामं आवरून होतात सकाळी लवकर. मी लवकर उठली की माझी लवकर कामं होतात. आणि त्याच्यामुळं मला मशीनकडे पण मला म्हणजे भरपूर वेळ मिळतो. आणि मशीनकडची बी कामं माझी भरपूर होतात मैत्रिणींनो. मला सांगा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.